आज आपण बनवूया चना कोलीवाडा। चने बॉईल करून घेऊ। त्यासाठी मी चने 2 तास झाले भिजत ठेवले होते। आता मस्त भिजून पण झालेले। आपण आता त्यांना कुकर मध्ये 2 शिट्ट्या घेऊन बॉईल करून घेऊ। मीठ आपण आता 2 शिट्ट्या कुकर मध्ये घेऊन घेऊ। चने आपले मस्त व्यवस्थित बॉईल झालेले आहे। 2 शिट्ट्या घेतलेले आहे मी। आता आपण चने काढून घेऊ थंड पाण्यामध्ये। चने आपण काढून घेतलेले आहे। स्वच्छ थंड पाण्याने आपण यांना धुवून घेऊ, साफ करून घेऊ आणि नंतर पुढची तयारी करू। चने स्वच्छ धुवून झालेले आहे। बघू शकता तुम्ही चने मस्त व्यवस्थित फुललेले पण आहे। आपण आता त्याला मॅग्नेट करून घेऊ। त्यासाठी मी कॉर्न फ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्न फ्लॉवरने क्रिस्पीपणा येतो। तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता। मैदा आहे, थोडं बेसन पीठ, चवीनुसार मीठ आहे, लाल मिरची पावडर आहे, धना पावडर आहे, थोडंसं गरम मसाला पण आता मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मसाला लागलेला आहे। आपण 10 मिनिटं असंच ठेवू। चना कोलवाड्यासाठी लसूण घेतलेला आहे मी। लसूण थोडासा आपण वाटून घेऊ जेणेकरून त्याला चने आपले आता क्रिस्पी झालेले एकदम व्यवस्थित तळून पण झालेले आहे। आपण आता त्याच्यामध्ये लसूण घालून घेऊ। लसूण फ्राय व्हायला जास्त टाइम लागत नाही, 1 ते 2 मिनिटं। हिरवी मिरची, चना कोलवाडा तयार झालेला आहे। आपण आता त्याला सर्व करून घेऊ। आणि ही डिश तुम्ही चखण्यासाठी कधी पण बेस्ट आहे, कधी पण खाऊ शकता आणि घरी पण बनवू शकता।